नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान ना? अभ्यास करताय? नक्कीच करत असाल, कारण काही मित्रांची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. जे 12वीची परीक्षा देत आहेत ते आमचे मित्र 10 फेब्रुवारीपासून परीक्षा देत आहेत स्टेट बोर्डचे, आणि 17 फेब्रुवारीपासून CBSE बोर्डची 10वीची परीक्षा सुरू होती आहे, आणि 20 फेब्रुवारीपासून 10वीची स्टेट बोर्डची परीक्षा आणि 12वीची CBSE बोर्डची परीक्षा सुरू होत आहे. आणि या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. आता स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी जायचं आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर जाताना स्वतः वाहन चालवायचं नाही, कारण स्वतः वाहन चालवलं आणि आपल्याला 1-2 मिनटं उशीर होत आहे असं जर वाटलं तर आपण वाहनाची गती वाढवतो आणि काही अपघात वगैरे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्वतः वाहन घेऊन परीक्षा केंद्रावर जाऊ नका. आणि परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर जे आमचे 10वीचे मित्र आहेत ते पहिल्यांदाच बोर्डची परीक्षा देत आहेत, त्याच्यामुळे तिथला गोंधळ पाहून कदाचित ते घाबरून जाण्याचीही शक्यता आहे. त्याच्यामुळे तो गोंधळ जरी असला तरी तिथे घाबरायचं नाही. आणि आपला रोल नंबर दिसत नाही आहे त्याच्यामुळे तेव्हाही घाबरून जाऊ नका, कारण परीक्षा केंद्रावर जे काही कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी तुम्हाला मदत करतील आणि तुमचा रोल नंबर शोधून देऊन तुम्हाला तुमच्या वर्गापर्यंत नेऊन सोडतील. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. ते सर्व कर्मचारी तुमच्या मदतीसाठीच आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, परीक्षेचा आपला अभ्यास झाला नसेल तरीही अजिबात घाबरू नका, कारण एक पेपर झाल्यानंतर 2-3 दिवसाच्या सुट्ट्या तुमच्यासमोर आहेत. त्या कालावधीत जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही नक्कीच परीक्षा पास होऊ शकता. अभ्यास हा काळजीपूर्वक आणि शांतपणे करा आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. परीक्षा एन्जॉय करा. 10वीची जी पहिल्यांदा मुलं परीक्षा देत आहेत ना, त्यांनी अजिबात घाबरू नका. परीक्षा एन्जॉय करा, आणि परीक्षा जर तुम्ही एन्जॉय केली तर तुम्हाला परीक्षेचा ताण येणार नाही. त्याचबरोबर परीक्षा कालावधीमध्ये जागरण अजिबात करू नका. जागरण केल्याने आपली झोप जर व्यवस्थित झाली नाही तर आपण पेपर सोडवू शकणार नाही. त्याच्यामुळे परीक्षेच्या कालावधीत जागरण अजिबात करायचं नाही. जेवण जेवताना हे सात्विक जेवण जेवा, सकस आहार जेवा, फळं खा. मसाल्याचे पदार्थ अजिबात खाऊ नका, कारण मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात परीक्षेला आपण जागरण करायचं नाही म्हटलं तरी आपण थोड्याफार प्रमाणात करतच असतो जागरण आणि मसाल्याचे पदार्थ. याच्यामुळे आपली ॲसिडिटी वाढू शकते आणि आपली प्रकृती खराब होण्याची शक्यता असते. आणि असं झाल्यामुळे काय होईल तर परीक्षेचा आधीच आपल्या डोक्यावर ताण आहे. मी म्हणते ताण घेऊ नका, पण तुम्ही काही ना काही प्रमाणात तुम्ही घेणारच असाल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यामुळे आपली प्रकृती बिघडेल आणि परीक्षासुद्धा तुम्हाला देता येणार नाही. त्याच्यामुळे मसाल्याचे पदार्थ अजिबात खाऊ नका. आणि आजचा पेपर झाला, मग आजच्या पेपरमध्ये माझं एवढं सुटलं तेवढं सुटलं याचा विचार अजिबात करू नका. पुढच्या पेपरची तयारी करा. जो झाला आहे त्या पेपरचा आपण पूर्ण परीक्षा झाल्यानंतर आपण विचार करायचा. आधी सुरुवातीला पेपर झाल्याबरोबर त्याचा अजिबात विचार करायचा नाही. पुढच्या पेपरची तयारी करायची आणि शांतपणे पेपर सोडवायचा. अजिबात घाबरायचं नाही. आणि कुठलाही गैरप्रकार परीक्षा केंद्रावर करायचा नाही. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार जर आपल्या हातून झाला तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्याला परीक्षेपासून वंचित ठेवलं जातं. त्याच्यामुळे गैरप्रकार करणं टाळा आणि तुम्ही शांतपणे पेपर सोडवा. यश नक्कीच तुमच्या हातात आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा.